वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना मिळणारी शासकीय मदत वाढवण्यासाठी विधानसभेमध्ये चर्चा झाली। मात्र या चर्चेला वेगळंच वळण लागल्याचं पाहायला मिळालं। वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास त्यावर मिळणारी शासकीय मदत वाढवावी यावर शासन विचार करेल अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली। आणि त्याचवेळी वाघावर कुणाचं नियंत्रण आहे, वाघावर नियंत्रण ठेवता येत नाही का असा सवाल सुनील प्रभू यांनी विचारला। त्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी वाघांची शेळी तुम्ही केली असा टोला लगावला। दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी भातखळकर तुम्ही उपमुख्यमंत्र्यांचा अवमान तर करत नाहीत ना असा टोला लगावला। अखेर वाघावर कुणाचा कंट्रोल आहे हे अद्याप अस्पष्ट असल्याचं सांगत नार्वेकरांनी या वादावर पडदा टाकला। पण वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्यूमन एरर किंवा ह्यूमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे। त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरती दिलं जाईल। त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल, पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2, वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे। मुख्यमंत्र्यांनाचा टोमणा नाही ना, आता वाघाचा विषय संपलाय। चला वाघाची शेळी झाली। सुधीर भाऊ बोला आपण।